आज मी कोणी नाहीये. म्हणजे खरंच तुम्हाला आश्चर्य वाटेल, आज सरकारी कर्मचाऱ्यांनी मला तिकडे बोलवलं होतं शिर्डीला. लाखो कर्मचारी जमले होते. जुनी पेन्शन योजना पाहिजे. मी त्यांना शब्द दिलाय, जसं तुम्हाला शब्द दिलाय की आपलं सरकार आल्यानंतर या कारखान्याला जे काही मदत लागेल ती मी दिल्याशिवाय राहणार नाही, हे वचन जसं तुम्हाला दिलंय तसं त्या कर्मचाऱ्यांना देऊन आलोय की सरकार येऊ द्या, जुनी पेन्शन योजना तुम्हाला मी लावून देतो, लागू करून देतो. पण मग मी त्यांना विचारलं, तुम्ही मागताय खरे माझ्याकडे, पण माझ्याकडे तर काहीच नाहीये. ना सत्ता आहे, ना पक्ष ठेवलाय यांनी, ना चिन्ह, सगळंच चोरून नेलंय. मग तरी का बोलवत आहे? म्हणजे तो अमिताभ बच्चन आणि शशी कपूरचा डायलॉग आठवत आहे ना? कोणता पिक्चर तो, दीवार. मग तो शशी कपूर सांगतो, मेरे पास बंगला है, गाड़ी है, पैसा है, दौलत है. तसे हे सगळे गद्दार मला सांगतायत, अरे हमारे पास सत्ता है, गाड़ी है, खोका है, तुम्हारे पास क्या है? मी सांगतो, मेरे पास ईमान है, माझ्याकडे विश्वास आहे. कारण सत्ता असली नसली तरी मला परवा नाही. पण जे शिवसेना प्रमुखांनी मला सांगितलंय की उद्धव, एक लक्षात ठेव, सत्ता येते जाते परत येते, पण एकदा का शब्द दिलास तर जीव गेला तरी बेहत्तर, पण दिलेला शब्द पडू द्यायचा नाही. म्हणून तर हे जे काय लिहिले ना, ब्रँड ऑफ महाराष्ट्र ठाकरे, हा ठाकरे ब्रँड असाच नाही झालाय. आमच्याकडे सत्ता नसली तरी आमचा शब्द असतो, त्या शब्दाला जागणारी आमची घराणेशाही आहे, हे मला मोदींना मुद्दामून सांगायचंय. जे मोदीजी तुमच्याकडे नाहीये ना, तुमच्याकडे विश्वास आहे आणि घराणेशाहीचा तर पत्ताच नाहीये. सोडून द्या.